जंगली तू माय मेले करू कैसा तुला विसरू। नमस्कार, आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। भरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गुरुपौर्णिमा संदर्भात। गुरुपौर्णिमा आज कोकमठाणला सद्गुरू विश्वात्मक गुरुदेवांच्या आश्रमामध्ये 14 असल्यामुळे आज संध्याकाळी सत्संगाचा कार्यक्रम चालू असतो। पूर्ण रात्रभर जागरण करून सर्व भाविक सत्संगाचा लाभ घेतात। ध्यान, प्रवचन, कीर्तन, भजन, पूर्ण रात्रभर सत्संग, महाआरती, महाप्रसादाचा सर्व भाविक लाभ घेतात। तसा तर आषाढी एकादशी पासूनच बाबांच्या तिथं प्रथम सत्र, द्वितीय सत्र, तृतीय सत्र असा कार्यक्रम चालू आहे। रोज भजन, कीर्तन, बाबांचं दर्शन आणि आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आषाढी एकादशी पासूनच चालू आहे। पण आज 14 असल्यामुळे पूर्ण रात्रभर सत्संगाचा कार्यक्रम बाबा ठेवतात। सर्वप्रथम कीर्तन भजन होते, सत्संग होतो आणि त्यानंतर नामस्मरण बाबांचे, आरती आणि त्यानंतर महाप्रसाद असे रात्रभर सर्व भाविक जागरण करून सत्संगाचा लाभ घेतात। ज्या भाविकांनी गुरु केलेले नसेल त्यांनी, ज्यांना सद्गुरू विश्वात्मक गुरुदेव बाबा गुरु करायचे असतील तर त्यांनी आश्रमावर जाऊन बाबांचा नाममंत्र ही आज घेतला जातो। रात्री 12 वाजता नामस्मरणाचा कार्यक्रम सुरू होतो। ज्यांना बाबांचे नामस्मरण करायचे असेल, गुरु करायचे असेल तर आज उद्या गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज गुरु आपण करू शकतो। त्यामुळे सर्व भाविकांनी आश्रमावर जाण्याचा, जे विश्वात्मक गुरुदेवांचे भाविक, आत्मा मालिक भाविक जर माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी आज 14च्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। उद्या गुरुपौर्णिमाचाही लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। आज मी तुम्हाला तुमच्याबरोबर जरा गप्पा मारणार आहे, म्हणजे मी तुम्हाला सद्गुरूंबद्दल सांगणार आहे। गुरु हा का केला पाहिजे, गुरु केल्याने काय होते, गुरु केल्याने आपण आपल्या जीवनात काय प्रगती होते ते सांगण्यासाठीच तर मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे। चला तर मग मी तुम्हाला सांगते। सद्गुरूशिवाय ज्ञान मिळणार नाही, सद्गुरूशिवाय ज्ञान मिळणार नाही, गुरुशिवाय मोक्ष नाही, सत्याचा साक्षात्कार गुरुशिवाय होणार नाही। गुरुशिवाय आपले तन, मन, आचरण याचे दोष मिटणार नाही। गुरु कठोरपणे अवगुण दाखवतात, तसे कोणी दाखवू शकत नाही। ते घालवण्यासाठी गुरु हा केलाच पाहिजे। गुरुमुळे ज्ञान मिळते, गुरुमुळे मोक्ष मिळतो, गुरु साक्षात्कार गुरुमुळे होतो। गुरुशिवाय तन, मन, आचरण दोष मिटत नाही। गुरु कठोर असतो, गुरु अवगुण दाखवतात, तसे कोणी दाखवू शकत नाही। ते घालवण्यासाठी गुरु हा केलाच पाहिजे। कबीरांनी त्यांच्या अमृतवाणीत गुरुविषयी इतके सुंदर असे वर्णन केलेले आहे। तर कबीर सांगतात, गुरु कुंभार आहे तर शिष्य मातीचा घडा आहे। कुंभार घड्याला आतून हात देत बाहेर थापटण्याचा प्रयत्न करतो, मार देतो, तसा गुरु बाहेरून कठोर वागला तरी शिष्याला आधार देतच असतो। मारून तो फक्त अवगुण दाखवतो, त्याचा राग धरू नये। म्हणून गुरुचा हा राग धरला नाही पाहिजे। गुरु सारखा दाता नाही। शिष्य तर याचक भावाने त्याच्याकडे गेला तरी तिन्ही लोकांतील सर्व धन देण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे। त्रिलोक्यात जी संपत्ती आहे त्यापेक्षा जास्त ज्ञान गुरुमुळे मिळते। म्हणून गुरु हा केलाच पाहिजे। सद्गुरु हा जीवनात केला तरच आपल्या जीवनाचे सार्थक होते, नाही तर आपण जीवनात येऊन आपण काही
आपला जीवनात काहीच उपयोग नाही. परीस हा दगड आहे. गुरु व परीस यात अंतर आहे. गुरु श्रेष्ठ आहे, सर्व संत जाणतात. परीस लोखंडाचे सोने करतो, परीस नाही. पण सद्गुरु शिष्याला आपल्यासारखा किंबहुना जास्तच मोठा महंत बनवतात. म्हणून सद्गुरूला नमस्कार करा, वंदन करा, कोटी कोटी प्रणाम करा. मी माझ्या सद्गुरूंना मनापासून कोटी कोटी प्रणाम करते. आत्मा मालिक, आत्मा मालिक. सद्गुरूला प्रणाम करा, कारण जसा कीटक भुंग्याला जाणत नाही, पण भुंगा कीटकाला आपल्यासारखा बनवतो, तसा सद्गुरु शिष्याला परमपद प्राप्त करून देतो. एक कवी कल्पना आहे. गांधील माशी जिवंत किडा पकडून आणते, आपल्या घरट्यात ठेवते, मग रोज त्याला आपला आवाज ऐकवते, थोडासा दंश करते. त्यामुळे काही काळाने तो किडाही गांधी माशी बनतो. तद्वत गुरुही शिष्याला उपदेश करून, त्याच्याकडून सेवा करून घेऊन, त्याची वेळोवेळी परीक्षा पाहून त्याला आपल्यासारखा ज्ञानी हुशार बनवतो. म्हणून गुरुला प्रसन्न करण्यासाठी आपले प्राण द्यावे लागले तरी चालेल, काही हरकत नाही. निश्चयाने प्रयत्न करावे. गुरु सेवा करणं ज्यांना जमत नाही त्यांना आपण आळशीही म्हणू शकतो ना. त्यामुळे सद्गुरूंचे ध्यान, नामस्मरण हे केलेच पाहिजे. त्यामुळे जीवनात गुरु महिमा ही फार महत्वाची आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी तुम्ही स्वामी समर्थ गुरु करा, गजानन महाराज गुरु करा, जनार्दन स्वामी गुरु करा, विश्वात्मक गुरुदेव गुरु करा. जे जे तुमचे गुरु असतील त्याचे तुम्ही, उद्या गुरुपौर्णिमा असल्यामुळे गुरूंच्या जिथे तुमचे गुरु असतील त्यांच्या दर्शनाला जा, सत्संगाचा लाभ घ्या आणि गुरूंचे दर्शन घ्या. निदान तुम्ही गुरुला एक हार घेऊन जा, एक फूल घेऊन जा, पण उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे दर्शन घेणे सर्वात महत्वाचे असते. आणि सद्गुरू हा जीवनामध्ये सर्वात महत्वाचा असतो. ती तर मी माहिती तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगितलीच आहे. त्यामुळे सर्वांनी जे माझे भाविक माझा व्हिडिओ बघत असतील, आत्मा मालिकचे आणि बाकी सर्वही बघत असतील, त्यांना सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की आज 14चा कार्यक्रम कोकमठाणला चाललेला आहे. तुम्ही आश्रमावर जा, रात्रभर सत्संगाचा लाभ घ्या आणि उद्या गुरुपौर्णिमा असल्यामुळे तुम्ही गुरुपौर्णिमेचे सद्गुरूंचे जे तुम्ही सद्गुरू केले त्याच्या भाविकांनी, कोणी स्वामी समर्थ गुरु केलेले आहे, कोणी विश्वात्मक गुरु केलेले आहेत, कोणी जनार्दन स्वामी गुरु केलेले आहेत, त्या सर्वांचे शेगावचे गजानन महाराज आहेत ते गुरु केलेले आहे. त्या ठिकाणी जाऊन सर्वांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे दर्शन हे घेतलेच पाहिजे. सर्वांनी सद्गुरूंचे ध्यान करा, चिंतन करा. आणि सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते. तुम्ही सद्गुरूंचे जेव्हा दर्शन घ्याल तेव्हा तुमचे जे गुरु आहेत त्यांना तुम्ही हृदयात, म्हणजे आत्मचिंतन हृदयामध्ये तुम्ही सद्गुरूंना बघण्याचा प्रयत्न करा. बाबा वारंवार भाविकांना सांगतात, हृदय मंदिरी जे मज पाहती तयासी होय माझी प्राप्ती. आणि मी पण तुम्हाला वारंवार सांगू राहिले की तुम्ही सद्गुरूंना, जे तुमचे गुरु असतील त्यांना तुम्ही हृदयात बघा, त्यांचे ध्यान करा, चिंतन करा आणि तुमच्या जीवनाचा मार्ग सुखमय करून घ्या, सुखमय आनंदीमय करून घ्या. असे मी गुरूंचे महत्त्व थोडक्यात तुम्हाला सांगितले आहे. तर तुम्ही सद्गुरूंना बाहेर न बघता, बाहेर यात्रा वगैरे न करता तुम्ही सद्गुरूंना हृदयात बघा. हृदयात जेवढे तुम्ही परमेश्वराचे चिंतन कराल, ध्यान कराल, प्रत्येक आत्म्यामध्ये परमेश्वर आहे. प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये परमेश्वर असल्यामुळे तुम्ही हृदयामध्ये तुमच्या स्वतःच्या आत्म्यावर प्रेम करा आणि हृदयात परमेश्वराचे ध्यान करा. म्हणून बाबा सांगतात, हृदय मंदिरी जे मज पाहती तयासी होय माझी प्राप्ती. आजही बाबा लाखो भाविकांना ध्यानाचा मार्ग सांगत आहे आणि सर्व भाविक त्या ध्यानाचा मार्ग अंगीकारत आहेत. आज तुम्ही कोकमठाणला जर गेले तर सर्व भाविक हे बाबांचं दर्शन घेतात आणि सर्व ध्यानाला बसलेले आहेत. तसे
तुम्ही सर्वांनी ध्यान करा, परमेश्वराचे चिंतन करा. चला तर मग मी बाबांचा थोडासा जय जयकार पण करते आणि जय जयकार करते आणि थोडंसं बाबांसाठी भजन बोलते. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, सद्गुरु तुम्हारी जय जय हो. आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. मी बाबांसाठी थोडीशी धून बोलते. सुंदर सुंदर नाम ओम गुरुदेव, मधुर मधुर नाम ओम गुरुदेव. बोलो पावन पावन नाम ओम गुरुदेव, सुंदर सुंदर नाम ओम गुरुदेव. बोलो प्यारे 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 नाम ओम गुरुदेव, सुंदर सुंदर नाम ओम गुरुदेव. ओम गुरुदेव ओम गुरुदेव, पापों का विनाशक नाम ओम गुरुदेव, पापों का विनाशक नाम ओम गुरुदेव. सुंदर सुंदर नाम ओम गुरुदेव, मधुर मधुर नाम ओम गुरुदेव, मधुर मधुर नाम ओम गुरुदेव. कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आत्मा मालिक. बाहर क्या ढूंढता है ईश्वर वहाँ नहीं है, कर ले तू खोज दिल में ईश्वर का घर वही है. बाहर क्या ढूंढता है.